वसीम खतीब स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला नवीद हसपडेल. पहिलं षटक नौफिल परकार. पॉवर प्लेचे षटक. 2 क्षेत्ररक्षक आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. लॉंग ऑफला आहेत बुरहान परकार. बुरहान यांचंही वेलकम झालं हिंदुस्थानमध्ये या सीझनमध्ये. त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडून. बुरहान एक चांगले क्रिकेटर. जाऊया मॅचकडे. पहिला बॉल वसीम साडी. नफील फटका चांगला आहे वसीम खतीबचा. पहिल्या बॉलवर फेकलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून नफीलचा चेंडू आरपार. सीमा रेषा पार. षटकार. 6 धावांसाठी. सुरेख सुरुवात इथे पहिल्या बॉलचीच. आक्रमकता त्यांनी दाखवून दिले. हल्ला बोल केला पहिल्याच बॉलवर नौफिल परकारवर. पुढचा बॉल नौफिल. आणखीन एक शॉट अंपुल. आणखीन एक षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आक्रमण हल्ले चढवले जातात इथे. आता नौफिलवर दबाव वाढवलाय वसीम खतीबनी. बुरहान परकार चर्चा करतात. काय गोलंदाजी सुरू आहे. शहबाज अनवरी आलेत. साहिल परकार सुद्धा आलेत. क्षेत्ररक्षणात आता बदल केला जाईल. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक घेतला जातोय. बुरहान स्वतः वाईडिश लॉंग ऑनला येत आहेत कॉम्बॉक्सच्या समोर. इथे बदल केला जातोय. नौफिलवर आता दबाव आहे. सध्या आक्रमक रूप धारण केले बॉलवरच्या कॅप्टननी वसीम खतीब. पुढचा बॉल. यावेळेस खोलवर टप्प्याची गोलंदाजी. बॅटची कडा घेऊन चेंडू फाईन लेग गोशांकी क्षेत्रामध्ये. सिंगल स्ट्राईक वरून हटतील आता वसीम. सुटकेचा निश्वास टाकतात अरविंदचे खेळाडू. नौफिल परकार सुद्धा की वसीम नॉन स्ट्राईकला आलेत. पण स्ट्राईकवर आणखीन एक जबरदस्त बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. नवीद हसपडेल. पुढचा बॉल फेस करतील. नवीद सज्ज होतात. गाठ घेतले पंचांकडून. क्षेत्ररक्षणावर एक करडी नजर टाकले आणि सज्ज झालेत फलंदाजीसाठी. वसीमला त्यांनी पाहिले मागचे 3 चेंडू आक्रमक खेळताना. आता तोही सज्ज आहे नवीद. नफीलच्या चेंडूचा सामना करतील. खोल टप्प्याचा चेंडू हा यार्कर पाहायला मिळाला. तिथं थोडी मिसफील्ड पाहायला मिळाली. त्यामुळे इथे एक सिंगल मिळेल. नफील वसीम साडी. हा सुरेख गोलंदाजी. लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल येते. षटक संपते. 5 बॉलचं 15 धावा आल्यात. 15च्या सरासरीने जर आपण पाहिलं तर 4 षटकात 60 धावा होतील. 60 धावा या मैदानात नक्कीच चांगल्या आहेत. साहिल परकार दुसरा षटक घेऊन येत आहेत. साहिल वसीमसाठी. पुढचा बॉल. फटका चांगला आहे वसीम खतीबचा. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरून. साहिल परकारच्या पहिल्याच बॉलवर दिमागदार स्ट्रोक. षटकार. 21 धावा. कमबॅक डिलिव्हरी राहिली तर साहिलची. डॉट बॉल. चांगला बॉल. चांगली गोलंदाजी.
फटका यावेळेस मात्र बुरान परकार चेंडूच्या खाली चूक करणार नाहीत. साहिलने परतीचा इशारा दाखवलाय. फलंदाज बाद. वसीम खतीब जात आहे. चांगला झेल टिपलाय बुरान. बुरान म्हटल्यानंतर एक सेफेस्ट फिल्डर. सेफ हँड सर्व्हिससाठी स्क्रीनवर आपण पाहतोय बुरान यांना. जबरदस्त. नंबर 55 बुरान. इशाक न्यू बॅटर. जर्सी नंबर 17. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार जर आपण केला तर AB डिव्हिलियर्स यांचा जर्सीचा क्रमांक. भारतीय क्रिकेटसाठी आपण पाहिलं तर रिषभ पंत, उडता पंत यांच्या जर्सीचा क्रमांक 17. वसीम खतीब येत आहेत माघारी. सुरुवात दिली होती त्यांनी. 7 बॉल 20 केले होते. 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आले होते. पहिल्या षटकात 2 आणि या षटकात 1 आपल्या स्क्रीनवर वसीम पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर इसाक. नाश्ताकला नवीद हसपटेल एक सिंगल फक्त केले नवीदनी. इसाक साईकला. साहिल परकार चांगले कमबॅक केले त्यांनी. याही वेळेस खोल टप्प्याचा चेंडू इथे पाहायला मिळाला. बॅटची बाहेरची कडा. एक सिंगल. धावसंख्या 22. एक षटकार देऊन सुद्धा साहिलचं कमबॅक चांगलं राहिले. षटकार पहिल्याच बॉलवर आला. दुसरा बॉल डॉट. तिसऱ्या बॉलला विकेट. परतीचा इशारा दिला वसीमला. यानंतर इसाक पहिला बॉल खेळताना एक सिंगल फक्त दिली. शेवटचा बॉल महत्त्वाचा. साहिल परकार नवीद साडी. याही वेळेस बॅटची बाहेरची काढा. बॅकवर्ड पॉईंटला चेंडू. धावून धावा घेत आहे. तिथे पाहूया किती धावा मिळतील. एक धाव आत्ता कंप्लीट झाले. दुसरी धाव. साहिल परकार पोचले चेंडूवर. रिले थ्रो घेतलाय त्यांनी. 2च धावा इथे धावून कंप्लीट झाल्यात. इसाक धावताय त्यांनी. नवीदला अंगात खूप लांब गेला होता चेंडू. इथे धावा धावल्या पाहिजे होत्या. नवीद यांची खराब रनिंग बिटवीन द विकेट. त्यामुळे फक्त वालवटीला इथे 2 धावा मिळतील. षटक संपेल. 24 धावा 2 षटकांच्या नंतर. शेवटचं तिसरं षटक. शेवटचं म्हणताना तिसरं षटक. शेहबाज अनवरी 24 धावा झाल्यात बालवाडीच्या. शेहबाज एक अष्टपैलू खेळाडू. अब्दुल्ला शिरशीकर यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपये आलेत आणि त्यांचं स्वागत इसाकनी केले या षटकाराने. जबरदस्त फटकेबाजी. इसाक फॉर्मात आहे म्हणून तर 1 डाऊनला फलंदाजीला इसाकला बोलवलं वालवडी संघाने. इथे प्रत्येक बॉलरचं स्वागत वालवटीने केले. नौफिलला पहिल्या बॉलवर वसीम खतीबनी षटकार ठोकला. साहिलला पहिल्या बॉलवर वसीम खतीबनी षटकार ठोकला. इथे इसाकनी पहिल्याच बॉलवर शेहबाज अनवरीला षटकार ठोकलाय. बुरान परकार आता विकेट किपिंगसाठी जात आहेत. तर जाफर अनवरी यांचं हे इथे आगमन होते. फटका हाही चांगला इसाकचा. वाह. फ्लॅट बॅटेड पुल इथे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार 6 धावांसाठी. जाफरबाईंचं षटकाराने स्वागत झाले या स्पर्धेमध्ये. छत्तीस धावा. पुढचा बॉल डाव्या हस्तीच्या बाहेर. पंच वळतात आमच्या बाजूने. वाईट बॉलचा इशारा. 37. इथे बॅटची बाहेरची कडा लागले. क्षेत्ररक्षक ओहो हिदायत यांनी प्रयत्न चांगला केलाय पण शेवटच्या क्षणाला मात्र त्यांच्या हातातून चेंडू उडालाय.
हिदायत चांगला प्रयत्न केला हिदायत यांनी, कारण उंच गेला होता. जेव्हा आकाशात सरळ उडतो ना चेंडू, त्यावेळेस तुम्ही त्या कॅचकडे बॉलकडे लक्ष देता तेव्हा तो चेंडू हलताना दिसतो. तो कुठे येईल खाली हे लक्षात येत नाही बऱ्याच वेळेस. असा जेव्हा झेल येतो तेव्हा तुम्ही पकडू शकता, एकाच लेननी तो एकाच हाईटनी येतो. पण जेव्हा तुमच्या डोक्याच्या वर आकाशात बॉल फिरतो, हिदायतकडून ती चुकडली. हा हेलिकॉप्टर स्ट्रोक चांगला आहे साहिल परकार. वा काय कॅच पकडलाय साहिलने, जबरदस्त. झेलबाद इसाक बाद होत आहेत. बॅटिंग लाईनअप डीप आहे. आपण पाहिलं तर वालवटीकडे सलमान खचुमिया, अमित महापर्ले आहेत, पण सद्यस्थितीत फॉर्मात आहेत इसाक, त्याच्यानंतर जैद. त्यामुळे त्यांना फलंदाजी दिली जाते, वापर केला जातोय आणि पुऱ्या टीमवर कंट्रोल ठेवतात सलमान सर, कारण त्यांच्या पुढे कुणाचंही चालत नाही टीममध्ये. वालवटी कोच मेंटॉर म्हणून त्यांची ओळख आहे. धावसंख्या 39 धावा. पुढचा बॉल शहबाज, सैदसाठी हुक करण्याचा इरादा होता. शॉर्ट ऑन बॉल पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चांगलेच वेगाने फेकी पण केले, पण 2 धावा कंप्लीट केल्यात. धावसंख्या 41. 3 षटकाचा खेळ तर आमचे कॅमेरामॅन अमृत केळसकर, मयुरेश सर आपली वाट पाहत आहेत. बुरहान परकार अंतिम निर्णायक षटक. साहिलला आपण स्क्रीनवर पाहतोय, जे लॉंगनला येतात क्षेत्ररक्षणासाठी. साहिल परकार. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण जगभरात यूट्यूबद्वारे दाखवली जाते. अर्थात गेले 3 दिवस सायगाव गावाला सर्च केले जाते यूट्यूबवर जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. स्लोवर वन, इथे पहिला बॉल, बॅटची कडा घेतले हो. नवीद असबडेल येथील माघारी. बुरहान परकार पहिल्याच बॉलवर कॉट बिहाइंड. शहबाजच्या हातात झेल देऊन बाद होत आहेत बुरहान. सलमानला आता वर्णी लागते फलंदाजीसाठी. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत सांगतायत. बुरहान चांगले यश मिळवले इथे. पहिल्याच बॉलवर नवीद असपडेलला परतीचा इशारा दिला. सलमान सायकला आलेत. बुरहान चांगली गोलंदाजी करतायत. लेग स्पिनचा मारा पाहायला मिळते. ताहिर, जबरदस्त क्षेत्ररक्षण ताहिर अनवरीचं. वा कमालीचं क्षेत्ररक्षण. हा फेकी पण चांगली होती ताहिरची. 2 धावा नक्की रोखल्या ताहिर अनवरीने. बूम बूम. ताहिर अनवरी जबरदस्त क्षेत्ररक्षण. पुढचा बॉल बुरहान यांचा सलमानसाठी. स्लोवर वन, इथे यष्टीचित बाद होतील. खराब फलंदाजी. स्टंप आउट होत आहेत. जबरदस्त स्टंपिंग इथे शहबाज अनवरीची विकेटच्या माग. हे षटक निर्णायक ठरते इथे आता हरवीजसाठी. जोआन 11 हरवीजसाठी. संघाची धावसंख्या 43.
2 चेंडू येणे बाकी. सलमान आपल्या संघासाठी जास्ती काही करू शकले नाहीत. 2 धावा त्यांनी केल्या आणि बाद झालेत. न्यू बॅटर अमित महापर्ले. आपल्याकडे जर पाहिलं आपण तर वालवडीकडे तर खऱ्या अर्थाने बॅटिंग लाईनअप डीप आहे. चांगली फलंदाजी लाईनअप आहे आपल्याला पाहायला मिळते. अमित महापर्ले ह्या खेळाडू आहे ना कुठेतरी नजरजाग होते. या खेळाडूवर बऱ्याच वेळेस दुर्लक्षित राहतो हा खेळाडू. खूप चांगलं क्रिकेटर आहे अमित. फटका पहिल्याच बॉलवर चांगला खेळलाय त्याने. क्षेत्ररक्षक आहे तिथे. इथे धावाची संधी आहे. पंचांचा निर्णय काय येईल पाहूया. फलंदाज बाद. अमित बाद होत आहे. धाव बाद पहिल्याच बॉलवर यावं लागेल माघारी. पहा या षटकात आपण पाहिलं तर विकेट, 2 धावा, विकेट, पुन्हा विकेट. शेवटचा चेंडू आहे. 3 विकेट गेलेत. 1 विकेट धावबाद आहे. पुराणला 2 विकेट मिळालेत. रोहन मस्कर न्यू बॅटर. रोहन स्ट्राईकला आता जैद असतील. जैद 1 बॉलला 2 धावा त्यांनी केल्यात. पाहूया ह्या शेवटच्या बॉलवर बिग हिट देत आहेत का बालवडीसाठी. 43 षटकार आला तर 49 धावांचं लक्ष होईल. फटका हवेत खेळलाय. उंच आहे. नवफिल चेंडूच्या खाली आहे तो. हो झेल सुटलाय. 1 बाउन्स 4 धावा. नवफिल कडून ही चूक होते. वालवटीसाठी चांगला आहे की 4 धावा आल्यात. धावसंख्या 47. बुरांनी काय षटक टाकलं होतं. 2 धावांचं फक्त षटक असतं. हे हा झेल नवफिल कडून सुटला. बुरान प्रचंड नाराज आहेत. सोपा झेल नवफिल कडून सुटला आहे. पाहिला पण त्याच्या हातातून चेंडू पडला. सीमारेषेच्या आत पडला. सुदैव तिथंही अरविचं. दुर्दैवाने जर तो सीमारेषेवर पडला असता तर 6 धावा गेल्या असत्या डायरेक्ट. खराब क्षेत्ररक्षण. पाबरा मानगाव टॉस साठी यायचा आहे. जोहान 11 मानगाव विपक्ष पाबरा. या मोमीन 11 हरवीत आता चेस करण्यासाठी मैदानात उतरेल. 48 धावांचं लक्ष त्यांच्यासमोर 20 चेंडूमध्ये असेल. चला बालवटी विनंती असेल लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आतिफ बगदादी कृपया माईक पाशी. आतिफ बगदादी. आतिफ बगदादी माईक पाशी या.
चला टॉस होईल इथे. माणगाव कॅप्टन पोचले दोन्ही. माणगावकडून अदिल गजगे आपल्याला पाहायला मिळते, पाबराकडून 7 गंतारे. मनसूर उर्ले यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. आपण स्क्रीनवर पाहते दोन्ही कॅप्टन आणि आमचे आयोजक. टॉसचा कॉल केलाय. माणगाव संघाने नाणेफेकी जिंकले. हेड बोलला होता आदिल यांनी, हेडचा कॉल केला होता आणि हेड आलाय. तर नाणेफेकी जिंकले आदिल अर्थात माणगावने. आपला निर्णय सांगायचा आहे लवकर. वळूया पुण्याकडे मॅचकडे. मॅच आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण ठीक आहे, धन्यवाद आदिल. क्षेत्ररक्षण स्वीकारले माणगाव संघाने. पुढचा मॅच असेल रोहन शेफसाठी, शेबासाठी चांगली गोलंदाजी. हो रियाज, रियाज म्हटल्यानंतर क्षेत्ररक्षणाची ढाल, त्याच्याकडून चुका होत नाहीत. जबरदस्त क्षेत्ररक्षक रियाज. प्रत्येक वेळेस आपण पाहिलं तर वालवडीसाठी बऱ्याच वेळेस त्यांनी कम्मालीचं काम केलंय रियाज. रोहन मस्कर बुरानसाठी फटका चांगला आहे. बुरान प्रकारचा हा तडाखा, फेकलाय चेंडू सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. फटका बसला इथे. सलमान आहे चेंडूच्या खाली. बुरान स्वप्न दाखवलं होतं विजयाचं अरवीसाठी पहिल्या बॉलवर षटकार खेळून, पण दुसऱ्याच बॉलवर स्वप्न भंगले. गोलंदाज रोहन मस्करनी दिलाय परतीचा इशारा बुरानला. चला मॅच सुरू आहे सर. मॅच सुरू ठेवायची आहे. 40 धावा अजून पाहिजे 17 बॉलला. रोहन साहिलसाठी वेग भन्नाट. इथे बॅटची कडा घेतली, एक सिंगल येते. धावसंख्या 9. वेग आहे रोहन मस्करकडे. नऊ 8 धावा होत आहेत परवेज सर. 8 चुकीची दुरुस्ती. 8 धावा. फटका चांगला आहे. नाव आहे शेहबाज अनवरी. चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वरून आर पार, सीमारेषा पार. षटकार.
15 बॉल 34 ची गरज आहे इसाक साहिलसाठी. हा वेग भन्नाट जबरदस्त गोलंदाजी. डॉट बॉल विकेटसाठी अपील करतात वसीम. इथे डॉट बॉल. एक सिंगल येते इथे. तेरा चेंडू 33 धावांची गरज आहे. इथे एक सिंगल इथे पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 15. इसाक शेहबाज साडी. हो वेग भन्नाट बॅटची कडा घेतली. शेहबाजनी स्वतःच बोट वर करून दाखवलंय की मी बाद आहे. चाललाय मैदानाच्या बाहेर. जबरदस्त गोलंदाजी इसाकची. वेग भन्नाट त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची बाहेरची कडा घेतली. वसीम खतीब विकेटच्या मागे कुठलीही चूक करणार नाहीत. चांगला झेल टिपलाय. एक एक बॅटर आता माघारी परतताना दिसत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण अमितचा. एक सिंगल फक्त इथे मिळेल असं की आपण पाहिली तर 16 धावा झाल्या तरीवीतला धावा होत नाहीयेत. साहिल आणि नौफिल आता हरवीसाठी ही मॅच बनवतील का? रिक्वायर्ड रन रेट वाढताना दिसतोय प्रत्येक ओव्हरच्या माग. फटका पुन्हा एकदा तितका चांगला सजवला नाही साहिलनी. अमित वापरले. पालवडीतील सगळ्यात उत्तम दर्जाचा क्षेत्ररक्षक ज्याच्या हातात आता बॉल आहे अमित. सतरा धावा. अनिरुद्ध मॅचची कडा घेतली. इथे आणखीन एक गडी बाद. फलंदाज बाद.
मॅच चालू राहील सर. फलंदाज बाद झालेत. सिद्दीक, न्यू बॅटर सिद्दीक येत आहेत. 48 धावांचा बाटला वाटलं होतं. हरवीत संघ शेवटचं जे षटक आलं होतं बुरहानचं मॅचमध्ये आले होते. धावा कमी बरं रोखलं होतं बुरहाननी. हीच धावा चेस करताना 43-44 त्या शेवटच्या बॉलला नौफिलनी झेल पण सोडला. फलंदाज बाल सिद्दीक सुद्धा क्लीन बोल्ड. अनु, हो खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा इथे मिळतील. चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. रियाज कडूनच चूक घडली. झियाद न्यू बॅटर. असरे गोलंदाजी. अनिरुद्धकडे वेग आहे भन्नाट. चेंडू वळवण्याची कला आहे त्याच्याकडे. ॲक्शन त्याची आपल्याला पाहायला मिळते. एक अनोखी ॲक्शननी गोलंदाजी करतोय तो. जबरदस्त गोलंदाज. येत्या काळात टेनिस क्रिकेटचं विश्व याच्याकडे तो नक्कीच नजरा ओढून घेईल. सुरुवात आहे या खेळाडूची. मराठीत म्हण आहे ना, पोराचे पाय पाळण्यात दिसत आहेत. इथं पुन्हा एकदा बॅटची कडा. जबरदस्त गोलंदाजी अनिरुद्धची. या पूर्ण मॅचवर 3 विकेट घेतलेत. एक चौकार मिसफिल्डचा गेला. तेवढ्या धावा फक्त त्याच्या गोलंदाजीवर आल्यात. अनिरुद्ध, मी पहिल्यांदा त्याला चॅलेंजर बॉयज रणवेलीमध्ये पाहिलं होतं. चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. पाच चेंडू 27. न्यू बॅटर ताहिर अनवरी. पाच बॉल 27. 4 षटकार 1 चौकार. पहिला आला इथे मिझियाबच्या बॉलवर. खूप मोठा आणि लांब षटकार. 4 बॉल 21 धावांची गरज. 48 धावांचा बाटला करताना शेवटच्या षटकात ही मॅच गेले. चांगला खेळ इथे पाहायला मिळते नफीलकडून. मिझियाब बुलेवर आता आक्रमण चढवलं जाते. हल्ला बोल केलाय कारण ती आता गरज आहे हरवीतला. आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 6 धावा. 3 बॉल 15 धावांची गरज मॅच मध्ये आणलंय नौफिल परकारनी. इहाब मोमीन 11 हरवीत. इहाब मोमीन 11 हरवीत. आता 3 चेंडू 15 धावांची गरज. 33 झालेत. पहिल्या 2 बॉलवर मिर्झापूर हल्ले चढवलेत. लगातारचे 2 षटकार. आता आपण पाहतोय तर त्यांनी दिशा बदलली. रायटम राऊंड द विकेट आलाय मिझियाब बुले नौफिलसाठी. उजव्या अष्टीच्या बाहेर वाईट बॉल. हो हो, मॅच मध्ये ट्विस्ट. कमालीचं परिवर्तन. हा डॉट बॉल होता असं मत आहे वसीम खतीबचं, पण वाईट बॉल दिलाय पंचानी. वसीम नाराज आहेत प्रचंड.
तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते खेळाडूकडून, पण पंचच फक्त UDRS घेऊ शकतात. आणि ते सूचित करेन मी आयोजकांच्या नुसार की व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू नाही आहे, कारण दोन्ही कॅमेरे हे क्रॉस अँगलला आहेत असं आयोजकही सांगतात आणि टेक्निशियन टीमही सांगते. व्हाईट बॉल इथं दिला आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम 3 बॉल 15. हा वाईड आला तर 3 बॉल 14. इहाब मोमीन 11 हरवीत साडी. वालवटीकडून मिझियाप आणि वसीमचं मत आहे डॉट बॉल आहे, पण पंचांच्या दृष्टीने हा वाईट बॉल, पंचाने वाईट घोषित केला आहे. 3 बॉल 14. हा फटका फसला इथे. एक धाव घेतले, इथे दुसरी धाव येईल का? इथे फलंदाज ताहिर अनवरी बाद होत आहेत. 2 चेंडू आणि 13 धावा. पहा, हे क्रिकेट आहे, याला म्हणतात क्रिकेट. 2-13. ताहिर धावबाद झाले, एकही बॉल फेस केला नाही. 2-13. नौफिल हार मानणार नाही. एखादा वाईड येईल अशी अपेक्षा राहील, एखादा नो येईल अशी अपेक्षित. मिझियाप काय करतील? 2 शेवटचे चेंडू टाकण्यासाठी मिझियाप नौफिलसाठी. 2 बॉल 13. डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी. कमबॅक केले तर मिझियाप बुलेनी. या मोमीन 11 हरवीच्या आशा सर्व संपुष्टात येत आहेत. पाहायला मिळतील. शेवटचा बॉल असेल या मॅचचा. मिझियाप रिव्हर्स अटेम्प्ट केला इथे नववीदनी. एक सिंगल. चला, माणगाव विनंती असेल